ओम गणेशाय नमः. दत्तजन्माची कथा पहिली. प्रतिष्ठान नगरात कौशिक नावाचा ब्राह्मण होता. त्याची पत्नी सती ही फार गुणवती होती. ही अनुसयेच्या भगिनीची कथा आहे. पूर्वजन्मीची ती मोठी आध्यात्मिक अधिकार संपन्न स्त्री होती. त्यामुळे बालपणीच ती आत्मज्ञानी झाली. पण पतिव्रता धर्माचे पालन उत्तम प्रकारे करावे असे वाटल्यामुळे तिने या कौशिक नावाच्या दुर्गुणी व व्याधिग्रस्त ब्राह्मणाशी विवाह केला. पतीची ती ईश्वर भक्तीने सेवा करू लागली. एकदा तो ब्राह्मण घराच्या ओसरीवर बसला होता. त्याला मार्गाने जाणारी एक वेश्या दिसली. कौशिक रोगी होता. त्याला चालता येत नव्हते. तो पत्नीला म्हणाला, मला त्या वेश्येकडे घेऊन चल. सतीने वेशेस देण्यासाठी आपले काही दागिने बरोबर घेतले. तिने पतीला पाठीवर घेतले व ती मार्ग चालू लागली. रात्र झाली होती. अंधार होता. मांडव्य नावाच्या ऋषीला त्या नगराच्या राजाने चोरीच्या आरोपावरून सुळावर दिले होते. तो ऋषी सुळावर विद्ध झाला होता. त्याचे पाय दोन्ही बाजूस लोंबत होते. सतीचा मार्ग त्या सुळाजवळून होता. तो अंधारातून जाताना कौशिकाचा पाय मांडव्य ऋषीच्या पायाला लागला. ऋषीला वेदना झाल्या. त्याबरोबर त्याने शाप दिला, ज्याचा पाय लागून मला त्रास झाला तो सूर्य उगवताच मरून पडेल. ही शापवाणी ऐकताच सतीचे मन क्षुब्ध झाले. पतीही भयभीत झाला व तो घरी परत चल जाऊया असे म्हणाला. सतीने त्याला घरी परत नेले व हातात जल घेऊन तिने प्रतिज्ञा केली, सूर्य उगवताच जर माझ्या पतीचा मृत्यू ओढवणार असेल तर मी सूर्याला उगवूच नको अशी आज्ञा देते. सूर्योदयाची वेळ होऊन गेली तरी सूर्य उगवेना. कितीतरी वेळ गेला. पृथ्वीवरील प्राणीमात्राची कार्य बंद पडू लागली. यज्ञयाग, पर्जन्य, अन्नधान्य, जलादी सर्व नष्ट झाले. सृष्टीचा अकाली प्रलय होईल अशी देवांना धास्ती पडली. ते ब्रह्मदेवाला व विष्णूला शरण गेले. मग शंकराकडे गेले. पतिव्रता सतीचे मन वळवायचे कोणी व कसे देव विचारात पडले. मग त्यांना युक्ती सुचली. त्यांनी अनुसयेकडे जाऊन तिला सतीचे मन वळविण्यास सांगितले. तेव्हा सतीकडे अनुसया गेली व म्हणाली, सूर्य नसल्यामुळे सर्व जगाचा प्रलय होण्याची वेळ आली आहे. तू तुझी प्रतिज्ञा सोडून दे. सूर्य उगवला व जर तुझा पती ग्रतप्राण झाला तर मी तपोबलाने त्याला पुन्हा जिवंत करीन. सतीला अनुसयेची योग्यता ठाऊक होती. तिने प्रतिज्ञा मागे घेतली. तेव्हा सूर्य उगवला. सर्वज्ञ उष्णता व प्रकाश पसरला. पण कौशिकाचा प्राण गेला. त्यावेळी अनुसयेने म्हटले, मी जर अनन्य भावाने पतिव्रत पालन केले असेल तर सतीचा पती कौशिक पुन्हा जिवंत होवो आणि अंतर्बाह्य पवित्र होवो. तेव्हा तो मृत ब्राह्मण जिवंत झाला. त्याचा रोग नष्ट झाला व मनातील पापही धुवून गेले. त्यावेळी सर्व देवांनी दोघी पतिव्रतावर पुष्पवृष्टी केली. अनुसयेने जगतावर केवढे उपकार केले होते. ब्रह्मा, विष्णू व महेश प्रसन्न झाले. अनुसयेला त्यांनी वरदान देऊ केले. तेव्हा अनुसयेने वर मागितला, तुम्ही तिघेही माझे पुत्र होऊन जन्मास या. त्याप्रमाणे थोड्या दिवसात ब्रह्मदेवाने चंद्र नावाने, शंकराने दुर्वास नावाने व विष्णूने दत्त नावाने अनुसयेचे पुत्र म्हणून जन्म घेतले. इंद्र व दुर्वास मातेचा निरोप घेऊन निघून गेले व दत्त हा योगचर्या करीत अत्रि आश्रमात राहिला. पतिव्रता धर्माचे सामर्थ्य देव, तपस्वी व योगी यापेक्षाही अधिक आहे. ही सती पूर्वजन्मी नर्मदा नदी होती. तिने कन्या राहण्याचा निश्चय केला होता. ती इंद्रसभेस गेली. त्यावेळेस ती ज्या आसनावर बसली होती ते आसन सभा समाप्त झालं. देवगुरूंनी जलप्रोक्षण करून शुद्ध केले. असे का केले हा प्रश्न तिने त्यांना विचारला. तेव्हा ते म्हणाले, तू कन्या आहेस. तुझ्या स्पर्शाने आसन अपवित्र झाले. ते मी शुद्ध करून घेतले. तेव्हा नर्मदा देवीने कुमारिका राहण्याचा आपला निश्चय सोडून दिला व पुढे कर्दम ऋषीची कन्या म्हणून तिने जन्म घेतला आणि पतिव्रता धर्माचे आचरण केले.